पोट भरून खा, पोट भरून. पोट भरून खा. आ पोट भरून खा. पोट भरून खा म्हणल्यावर आ म्हणते बघ. काय केले खायला? आ शिमला मिरची. अरे 5 भाज्या केल्या त्या का? कोणत्या कोणत्या भाज्या आहे? कोणत्या कोणत्या भाज्या आहेत त्या? बटाट, ढबू मिरची, आ कारलं, भेंडी, भाकरी, पाणी, लोणचं. पाऊस यायला लागलाय बघ. पाऊस यायला लागला. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता सगळ्यांचं जेवण चालू झालेलं आहे. पण पाऊस चालू झाल्यामुळं एवढं भारी जर थंड हवा सुटली ना, लय भारी हवा सुटली. आणि गेल्या आठवड्यापासून का नाही सारखं फक्त 5च मिनिट पाऊस पडतंय, असा सडा टाकतंय आणि परत निघून जाते. ते असं पाऊस पुन्हा ते वरडते ते आमच्या बहिणीचं वासूर आहे. ते खाऊन पिऊन का नाही सारखं वरडते, आंबा करते. आय म्हणते राहू दे ग. वासरं असते ती जनावर आमची पण कोणा लय 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 जनावरं होती. नाही म्हणलं तर तुम्हाला सांगतो 100-150 शेळ्या होत्या, कोंबड्या होत्या. आमच्या वडिलांनी तर तिकडचं घर तुम्ही बघितलं असेल नवीन, तर ती पूर्ण शेड अख्खं कोंबड्यासाठी तयार केलं होतं वडिलांनी आमच्या. आणि काय करायचं, रोज मुंगस यायचं, एक कोंबडीच पिलं. तिला नसते ती लाईटीवरची पिली नसते ती एवढी ती तसली घेतली होती. 100-150 घेतली होती. तर गेल्या किती वर्ष झालं आहे? 4-5 वर्ष झाली की. हां, तर 4-5 वर्ष होऊन गेलं त्याला वडील असताना. तर लाईटवरची अशी पिली घेतलेली कोंबडी, पिवळी नसते का ती बॉक्समध्ये येते ती बघा, तसली घेतली होती. आणि मुंगस यायचं, रोज 1 किलो खाऊन जायचं. असं करून 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 सगळी पिली संपली आमची. मुंगसानं सगळी खाल्ली, 6 राहिली. ती परत एवढी केली नव्हती का ती. आणि ती परत ती पण घाबरून अशी वाळली झाली. म्हणजे एवढा मुंगसाचा. आणि आम्ही लहान असताना आमच्या तर 100 शेळ्या होत्या. तुम्ही म्हणसाल आता व्हिडिओ काढायला लागला म्हणून काय तर आपलं थापा मारायचं नाही. पूर्ण आता तिकडचं जे नवीन घर आहे ना, ती गायचा गोटा होता. 4-5 गाया होत्या, 100 शेळ्या होत्या. आणि आमचं मामा पण होतं, आमची आत्या आहे ना तिचा नवरा, आमचा मामा इथं आपल्या शेजारीच राहते ती काय. तर आम्ही लय असे शर्टही घेऊन जायचो. शाळा सुटली किंवा सुट्टी टाईम बुधवारची तेव्हा शाळा असायची दुपारपर्यंत. मग घरी आलो की आपलं रानात फिरायचं लय भारी वाटायचं. मग परत काय सगळे विकून टाकले. आणि आता काही घेऊ वाटत नाही. आणि लोकांकडे पण आता जास्त शेळ्या मेंढ्या नाहीत, आहे का नाही? हां, दे तिला पातळ कालवून दे. आहे चांगली दिसते का ना ती. आणि जसं ती चष्मा लागलाय ना तसं चांगलं दिसाले. आमच्या आत्याचं दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालंय आणि आता तिनं चष्मा पण घातलाय. तरी पण अजून का नाही भुरळून घ्यायचं म्हणते. भुरळून घेणार आहे का डोळा अजून? ते भुरळायचं नसतं, ते वरचं ते काय ना पापुंडरा काय तर लेझर ऑपरेशन काढते. असं आहे, जोक केलं. आता परत कधी जायचंय दवाखान्यात? जायचंय का? पण चष्मा चांगला दे. नंबर कमी आहे का जास्त आहे? नंबर काढूनच दिलेला. नंबर काढूनच दिलेला आहे का? बरं, बघूया. परत हळूहळू ऑपरेशन झाले की, म्हणजे आता आजकाल काय झालंय माहिती आहे का, तरण्या लोकांसुद्धा डोळ्यांचं ऑपरेशन व्हायला लागले. आणि काय माहित, मला वाटतं बहुतेक हे मोबाईलमुळेच झाले काय की जास्तीत जास्त. दुपारचा टाईमच जात नाही बाबा. मला गाईस या जेवण करायला. आता पोट भरून जेवण करूया, कारण आज लाईट नाही. आज आमच्या गावचा बाजार आहे बुधवारचा, त्याच्यामुळं गेल्या कित्येक वर्षापासून बुधवारची लोडशेडिंग असते. आणि मग लाईट नसली की मग निवांत आपलं खुर्ची टाकायची बाहेर, झाडाखाली बसायचं. आणि कोणसुद्धा नसते, जे जिकडे तिकडे घरात असते ते आपलं मोबाईल बघत. लाईट असलं म्हणजे तेवढाच एखादा पिक्चर बघणं होते. लय भारी खायला केलं आज. काय केले माहिती आहे? ढबू मिरची, भेंडी, आणि ही काय आहे? कारलं आहे का? अजून फ्लावर बटाट. वा. अजून हाटेलातलं फिले राहिलं. अजून वरण, अजून लोणचं, मसाले भात. किती झाले माहिती आहे का? 1 2 3 4, वरण 5, लोणचं 6, मसाले भात 7 मेनू आहेत आज. एवढं खायला आणि चांगलं वाटतं असं खायला, हेल्दी. आज काही स्पेशल आहे का? एवढं भारी जेवण केलं. तसं काही नेहमीच असतंय तसं काय नाही, पण रोज काहीतरी वेगळं काहीतरी खाल्लं म्हणजे जरा शरीरासाठी चांगलं असतं. या जेवायला या गाईस.
कधीतरी या तुम्ही पण इकडं माझ्या घरी जेवायला. एवढ्या तिखट मिरच्या कोण घेतल्या त्या? एवढ्या बेकार मिरच्या आहेत त्याला. ही शिमला मिरची नवीनच आली. अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायला लागलं हे का बघा. लय बेकार तिखट मिरच्या आहेत त्या. रडायला जे यायला लागले. कधीच खाल्ले नाही ते असले मिरची. कोणी घ्यायला सांगितलं होतं पहिल्यांदा आले ते. बाबा लय बेकार आहे मिरच्या. काय झालं मामा? काय झालं? हो वळू आलाय घरी झालं इकडं पळत. होय एक वळू आमच्याकडे नेहमीच असते ते 2-3 असते ते. आता आमच्या मामाचा ताना काढलाय. मामा आले ते इकडं. गेला का? हां गेला म्हण वळू. ते सळे काही सुटत नाही मामाचे आमच्या. काय ढगाळ वातावरण झालंय. गरमचे गरम व्हायला लागले. हा गेला म्हण वळू गेला. हा काय मार्ग असाच एकदा 2-3 मारला होता वळू. डेंजर असते लय. हळूहळू जावा. आधार दे जरा मामाला तिथपर्यंत. घाबरू नका. जा सोडून ये तिथपर्यंत जाऊन. दर बुधवारी आमच्या इकडं असं असते बघा. लाईट नसली की सगळी आमचे अशी सगळी घरातली सगळी माणसं असं बोर होऊन जाते बसते त्या. हे कोणी पाळले? पगारे तू पाळले का? हां संभाजीनगरमध्ये घेऊन जाते का ह्याला? आमच्या बहिणीचं वासुर आहे बघा. सारखं वरडते. त्याला दमच नाही वरडायला. काय होतंय तुला? खाऊन खाते पिते घरचं आहेच की. हां काय पगारे खाते पिते घरचं आहे की म्हणलं. सारखं किरकिर काय करायचं असते? हो बघ की सारखं खाऊ बहीण सारखं ठिकाणं खाऊ घालती तरी वरडते उगच. बघायला लागली कसं पगारे काय झालं याला? हां काय म्हणते बघ जरा. लिंबू बिंबू उतरून टाक ह्याच्यावरनं. हो काय लागा असं काय करतोय? गावऱ्या थापायला घेते काय? लाईट आली बघ बरोबर 4:30ला लाईट आलेली आहे. काय अरे कोण आले रे नवीनच? चहा किती वेळा चहा पिते? सारखं चहा वैतागलो मी खरंच सांगतो बघा. इतका चहा ना आज सकाळपासून आज 5 वेळा चहा झालाय कांबळेचा आणि ही 6वी वेळ आहे. एवढा चहा पित जाऊ नको. मला सांगा चहा प्यायल्यामुळे एकतर काय व्हायलं? चहा प्यायल्यामुळे डोकं जड, ॲसिडिटी, भूक लागत नाही, दात सळसळ. काय काय आणले? आणलो. अरे वा 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 थँक्यू. आमच्या चिमणानं पाणीपुरी आणली बघा कॉलेजवरनं. लोका लय आणले त्या पाणीपुरी. खाऊया आता गट्टम करू. ओके पाणीपुरी खाऊया. थँक्यू बरं का दिदे. थँक्यू. लेकरू आता कॉलेजवरनं आलेलं आहे दबून आणि मामासाठी आज पाणीपुरी आणलेली. ओके थँक्यू. खूप छान आनंद झाला मला आज. बऱ्याच दिवसातून आज भाचीनं खायला आणलेला आहे आपल्याला खायला. स्वतःच्या पैशानं आणले स्वतःच्या. हाय्या ओके चप्पल स्टँडच पाडलं बघा हिनं. हाय चप्पल स्टँड पाडलं बघ हिनं. असू द्या चला पाणीपुरी खाऊन घेऊया. भारी आज बाजारचं. कुठे वा पाणीपुरी खाऊया. वा 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 टेस्टी पाणीपुरी खायला आज. वेगळं मग जेवणात वेगळं पदार्थ आणि आता पाणीपुरी. चला आता जरा भारी बनवूया आपण. व्हेरी गुड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. पोरींला पाणीपुरी खूप आवडती मला माहिती आहे. पण आम्हाला सुद्धा आवडते बाबा. कारण असं जरा टेस्टी खायला लय भारी वाटते. हे पाणी तयारच आहे काय? तयारच आहे. ही काय शेव आहे काय? आणि हे अजून काय तर वरण टाकते तरी त्याच्या. त्या दिवशी आमच्या या भोसले बहिणीनं पाणीपुरी दिली एकदम भारी एकदम चव होती. आणि बाहेरची खायला पण चवच आहे. पण घरी जरा बनवताना जरा थोडा फरक पडते. ओके आता ग्लासमध्ये पाणी वतत आहेत कांबळीताई. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणीपुरीमध्ये पाणी वतायचं आणि खायचं. मग भारी. बस काय येतं ये जॉईन कर. खा घे एक खा कसला काय गरज नाही कांदे टाक असंच खाऊया. त्याला काय बरं कांदा कापून टाक मग वाटलंच घेऊन ये कांदा. चला आम्ही आता छानपैकी पाणीपुरी एन्जॉय करतो. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा म्हणजे म्हणायला म्हणत नाही मी. सबस्क्राईब करत जा चांगलं असतंय. भेटूया आपण उद्या. सी यू. बाय बाय. टेक केअर. जय महाराष्ट्र. धन्यवाद. बाय बाय.